साहित्यरत्न लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृतिदिनानिमित्त नांदेडच्या नवामोंढा भागातील त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास डॉक्टर अण्णाभाऊ साठे सार्वजनिक जयंती मंडळाच्या वतीने विनम्र अभिवादन करण्यात आले। या प्रसंगी माजी आमदार अविनाश घाटे तसेच जयंती मंडळाचे स्वागताध्यक्ष ॲडव्होकेट सुरेंद्र गोडसकर, ॲडव्होकेट NM रानवळकर, संयोजक गणेश तादलापूरकर, अध्यक्ष नागेश तादलापूरकर, मार्गदर्शक प्राध्यापक रामचंद्र बरांडे, प्राध्यापक देवीदास इंगळे, सचिव ईश्वर जाधव, उपाध्यक्ष मारुती चिवळीकर, विजय रणखाम आदी मान्यवर उपस्थित होते। आज 18 जुलै साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची पुण्यतिथी आहे। सर्वप्रथम मी अण्णाभाऊच्या स्मृतीस या ठिकाणी अभिवादन करतो आणि जिल्हा जयंती मंडळाचा सदस्य या नात्याने आमचे मार्गदर्शक आदरणीय माजी आमदार आणि 1 ऑगस्ट रोजी होणाऱ्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय अविनाशजी घाटे साहेब, त्याचबरोबर या कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष सुरेंद्रजी घोडसकर, जिल्हा जयंती मंडळाचे अध्यक्ष नागेशजी तादलापूरकर, सचिव ईश्वरांना जाधव, मार्गदर्शक देवीदास इंगळे, मारुतीरावजी चिवळीकर, सर्व समिती या ठिकाणी सर्वांशी समन्वय ठेवून या ठिकाणी कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे। मी समाज बांधवांना एवढीच विनंती करतो की या वर्षीचा कार्यक्रम आपण विविध स्वरूपाने आपण आखलेला आहे। त्या कार्यक्रमामध्ये शाहिरीचा कार्यक्रम असेल, गुणवंत विद्यार्थ्याचा कार्यक्रम असेल, सत्काराचा कार्यक्रम असेल आणि समाजातल्या ज्यांनी या समाजासाठी मागील 30-40 वर्षापासून आपलं योगदान दिलेलं आहे अशा लोकांचं या ठिकाणी कार्यक्रमामध्ये सत्कार सन्मान होणार आहे। समाजातल्या तळागाळातील कार्यकर्त्यांनी या कार्यक्रमाची शोभा वाढवण्यासाठी एकत्र यावं। हे व्यासपीठ सर्वांसाठी आहे, सर्व पक्षीय कार्यकर्त्यांसाठी आहे। त्यासाठी अण्णाभाऊच्या जयंतीनिमित्त जिल्ह्यातला संपूर्ण मातंग समाज या ठिकाणी एक होणार आहे आणि सर्वांनी या जयंतीला एक संघ एका ठिकाणी जमावं। सर्वप्रथम अण्णाभाऊंच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना मी त्यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन या ठिकाणी करतो। विशेषतः महाराष्ट्रामध्ये नांदेड जिल्ह्यामध्ये अण्णाभाऊ साठेंची जयंती असेल, पुण्यतिथी असेल, सर्वच कार्यक्रम या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये नेहमीच साजरे होत असतात। उद्याच्या येणाऱ्या 1 तारखेला 1 ऑगस्टला अण्णाभाऊ साठेंची जयंती आहे आणि या जयंतीचा उत्सव या नांदेड जिल्ह्यामध्ये विशेषतः नांदेड शहरामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी केला जातो। माझी सर्व मातंग समाजाच्या बरोबरच इतर समाजाच्याही लोकांना या ठिकाणी माझी विनंती राहील की उद्याच्या 1 तारखेला आपण अण्णाभाऊ साठेंच्या जयंतीच्या कार्यक्रमामध्ये या ठिकाणी यशस्वी करण्यासाठी, मोठ्या प्रमाणात साजरे करण्यासाठी आपण सर्वांनी सहभागी व्हावं, अशा पद्धतीचं मी आवाहन या ठिकाणी करतो।